ओके. प्रेझेंटी मार्क करा सगळ्यांनी. थर्ड स्टँडर्ड आज आपण तुमचा मल्टिप्लिकेशन हा न्यू टॉपिक चालू करतोय. सो बिफोर दॅट यू हॅव टू राईट 1 to 15 टेबल्स. 1 ते 15 पाढे तुम्हाला लिहायचे आहेत. 1 to 15 टेबल्स तुम्हाला लिहायचे आहेत. सार्थक, देन वेदांग, yes, one more student is there. Okay. Yes. And भाविका. 1 ते 15 पाढे तुम्हाला लिहायचे आहेत. Wait a minute. Let me just check the student's name. दीक्षा. ओके दीक्षा, माइक चालू कर. माइक चालू करायचा बेटा. कॅमेरा बंद आणि माइक चालू. ओके. तू 4th स्टँडर्ड मध्ये आहे ना? येस. मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम? ओके चालेल, माइक बंद कर. ओके, थर्ड स्टँडर्ड तुम्हाला समजलं. यू आर गोइंग टू राईट 1 to 15 टेबल्स. ओके, तुम्ही 15 पर्यंत पाढे लिहायचे आहेत. 4th स्टँडर्ड वाल्यांनी लक्ष द्या. 4th स्टँडर्ड, गार्गी इज देअर? नो, गार्गी इज नॉट देअर टुडे. ओके ओके. दीक्षा, दाखवताना मी इंग्लिशचंच बुक दाखवणार आहे, पण शिकवताना दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. ओके. सो 4th स्टँडर्ड सबट्रॅक्शन आपण वजाबाकी शिकणार आहोत आज. ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे हे 3rd स्टँडर्ड मध्ये. येस, 3rd स्टँडर्ड मध्ये तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. आपण आज फक्त रिव्हिजन घेणार आहोत. सो फर्स्ट प्रॉब्लेम, स्पर्श रीड कर. फर्स्ट प्रॉब्लेम. Yes. 45. वेट पूर्ण वर्ड प्रॉब्लेम आहे ना. पिंक लाईन मध्ये, पिंक कलर मध्ये वर्ड प्रॉब्लेम दिलाय तो वाच. Yes. There are 452 text trees and 321 नेम ट्रीज. neem trees in a forest. फॉरेस्ट. How many more मस्ट. ओके ओके, neem रीड. trees must be planted in order to have same number of new trees as take trees? ओके, बघा काय सांगितलं आहे. देर आर 452 टेक ट्रीज अँड 321 नीम ट्रीज इन अ फॉरेस्ट. ओके, एका जंगलामध्ये टेक ट्रीज किती आहेत? 452 आणि नीम ट्रीज किती आहेत? 321. हाऊ मेनी मोर नीम ट्रीज मस्ट बी प्लांटेड in order to have same number of neem trees as teak trees. मग नीम ट्रीज कमी आहेत, टेक ट्रीज जास्त आहेत, राईट? मग आपल्याला नीम ट्रीज आणि टेक ट्रीज यांचा जो नंबर आहे तो सेम करायचा असेल, जेवढे टेक ट्रीज आहेत तेवढेच नीम ट्री करायचे असतील, लावायचे असतील, तर आपण अजून किती झाडे लावली पाहिजेत? नीम ट्री किती लावायला पाहिजेत? कडुलिंबाची किती झाडे आपण लावायला पाहिजेत? याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? सबट्रॅक्शन. ओके, वी आर गोइंग टू सबट्रॅक्ट. चला बघा. ओके, तन्वी, put on your mic. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 1
Yes, Tanvi. Tanvi is there? Yes, teacher. Okay. Tell me how many tech trees are there? टीचर मेरी बुक फट गई है. Okay. Yes. स्नेहा आप बताइए बेटा. Yes, teacher. टेक ट्रीज कितना है? 452, राइट? Yes, और teacher. और नीम ट्रीज कितने बोले गए हैं? नीचे 321. ओके. सो देखिए आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. 452 वजा 321. ओके. सी 2 minus 1 1, 5 minus 2 3, and 4 minus 3 1. Your answer will be 131. दोनातनं 1 वजा झाले 1, 5तनं 2 3 आणि 4तनं 3 1, 131. ओके. तुमचा आन्सर काय असणार आहे? 131, 131, 131. ओके. Your page number for this is 23. Page number 23. Yes. Now, टीचर 6 sums. sorry. 6 sums कितना है? नहीं, वेट. अभी एक मैं आपको सॉल्व करके बताने वाली हूँ. देन यू हैव टू राइट. सी. ओके. यस, अंडरस्टूड. ये सबको आपको समझ में आया है? सगळ्यांना समजलंय हे सम? सबट्रॅक्शन वजाबाकीचं हे गणित सगळ्यांना समजलंय का? चॅट बॉक्स मध्ये लिहा. येस, गार्गी इज देअर नाव. ओके. येस, गार्गी, नंबर्स बुक मध्ये तुमच्या मराठीत आहेत की इंग्लिश मध्ये आहेत? मराठी. मराठीमध्ये. ओके. चला, आता नेक्स्ट आहे. नेक्स्ट तुम्ही मला हेल्प करणार सॉल्व करायला. ओके. 207 minus 165. ओके. बघा आता या 7 मधनं तर 5 मायनस होणार, सबट्रॅक्ट होणार, बरोबर? मग 7 minus 5 किती झाले? 2. मग 0 मधनं 6 जाईल का? सांगा. 0 मधून 6 मायनस होईल का? नो. मग काय करायचं आपण? काय करूया आता तिथे? 6 वरती घेऊया. 6. हाव 6? 0 आहे ना तिथे. 0 1 किती घ्यायचा? कॅरी करणार आपण. इथे काय घेणार आपण? 10. 10 minus 6. 10 minus 6 किती झाले? 4. आणि इथला एक 1 कट होणार कारण आपण ऑलरेडी तिकडे घेतलेला आहे. येस. मग 1 minus 1 2. 1 0. minus 1 0. 0. ओके. ओके. सो दिस इज युअर आन्सर. 42 विल बी युअर आन्सर. मग आता कॅरी ओव्हर करून तुम्ही घेऊ शकाल का? बघा 6 नाही घ्यायचा. जो डिजिट असतो तो नाही घ्यायचा. जर 0 मधून मायनस होत असेल तर 1. एखादा लहान डिजिट असेल तर त्या डिजिटला फक्त 1. 2 असेल तर त्याचा 12 होणार. 3 असेल तर त्याचा 13 होणार. 4 असेल तर त्याचा 14 होणार. ओके. समजलं? जो आपला खालचा नंबर आहे तो वर नाही घ्यायचा. कनिष्क, आर्या, अंडरस्टूड? येस. ओके. मग आता तुम्ही सॉल्व करू शकाल का? पेज नंबर टीचर 66 ना ते? पेज नंबर सॉरी. ते 6 सम्स ना लिहायचे. ओके. 6 नका लिहू. 6 नका लिहू. तुम्हाला लिहायचे आहेत. वेट. आय विल शो यू. फक्त 3 सॉल्व करा. 3 यू आर गोइंग टू सॉल्व ॲज युअर होमवर्क. फक्त पहिले 3 सॉल्व करा. ओके.
फोर्थ स्टँडर्ड समजलाय? ओके, चला करा सुरू. थर्ड स्टँडर्ड कंप्लीट झालाय का? आपण मल्टिप्लिकेशन शिकायला घेऊया. टीचर नाही झालं. ओके करा आणि नंतर झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके. यस. फोर्थ स्टँडर्ड तुमचं झाल्यावर 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून झाल्यावर करा. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज करणार आहात. ओके. काय करायचं आहे तुम्हाला? क्वेश्चन पेज नंबर 23 पान क्रमांक 23 वरचा प्रश्न पहिला आणि त्याच्यातले पहिली 3 उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. ओके. येस. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? येस आर्या. मी स्वतः बुक आणायला विसरले, तुम्हाला दाखवा. ओके वेट. येस आर्या, लिहून घेतले तू सम्स? यस टीचर. ओके. थर्ड स्टँडर्ड सार्थक, वेदांग and Swaran and Bhavika. Start write fast beta. We have to start with multiplication today. Multiplication शिकायचं आहे आपल्याला आज. ओके आर्या डन. सगळ्यांचं कंप्लीट झाल्यावर मी आन्सर सांगते. ओके. आणि आफ्टर दॅट काही वर्ड्स प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. इन दॅट आय विल हेल्प यू. मी तुम्हाला समजावणार वर्ड प्रॉब्लेम काय आहे. आपण सबट्रॅक्शनचा प्रॉब्लेम रेडी करू आणि त्यानंतर तुम्ही तो सॉल्व्ह करा. ओके. कनिश ऑल्सो कम्प्लीटेड. ओके. स्नेहा, स्पर्श, तन्वी, गार्गी, दीक्षा, चला पटापट.
ओके. भाविका, भाविका झालेत का तुझे पाढे लिहून? कंप्लीट. ओके. कंप्लीट. ओके, वेट. थर्ड स्टँडर्ड कोणाकोणाचा कंप्लीट झालाय सांगा. थर्ड स्टँडर्ड टेबल्स कोणाकोणाचे कंप्लीट झाले आहेत? हँड रेज करा एकदा. वेदांग. ओके. ओके, फोर्थ स्टँडर्ड. आता तुमचा आन्सर्स. ओके, आय एम गोइंग टू टेल यू द आन्सर्स नाव. Okay, wait. One by one, I will ask you. Okay. First was 586 minus 425. Then 465 minus 179 and 542 minus 351. Okay, सबके हो गए हैं सॉल्व करके? Yes. एव्हरीवन. Yes. स्पर्श, तन्वी तुमचे झालेत का? गार्गी? Yes. ओके. चला, पहिल्यांदा आर्या फर्स्ट आन्सर सांग. 586 minus 425 will be 161. व्हेरी गुड. सगळ्यांचा आन्सर 161 आलाय का? Yes. Yes, teacher. ओके. नेक्स्ट सम इज 465. Gargi, this is for you. 465 minus 179. 465 वजा 179. Gargi, what is the answer? 286. येस, 286 म्हणजे 286 इज द आन्सर. सगळ्यांचं आलं बरोबर? 286. येस. स्पर्श, तन्वी, आर्या, कनिष्क. येस. ओके. ओके, गुड. यस. स्नेहा आप लास्ट वाला बताइए. 542 minus 351 is equal to 201. 211. नहीं बेटा, ये रॉन्ग हो गया है. कोण सांगणार अजून राईट आन्सर? टीचर Which मैं is बोलूं? right. यही लिखा है. Yes, Tanvi. 191. Yes, correct. 191 is the answer. Okay, स्नेहा, देखिए क्या रॉन्ग हो गया है यहाँ पे बेटा. देखिए एक बार मैं सॉल्व करके बताती हूँ आपको. 542 माइनस 351. ओके, देखिए 2 में से 1 तो सब्ट्रैक्ट हो सकता है, तो हम क्या लिखेंगे? 2 माइनस 1 इज 1. लेकिन 4 में से 5 सब्ट्रैक्ट हो सकता है क्या? नहीं, नहीं हो सकता ना. तो हमें यहाँ पे क्या लेना पड़ेगा? 14 करना पड़ेगा उसको, राइट? यस. 14 माइनस 5 कितना होता है स्नेहा? 9. एंड हमने यहाँ पे एक ले लिया है, तो ये हो जाएगा हमारा 4. 4 माइनस 3 विल बी 1. ओके, सो योर आंसर विल बी 191. ओके, समझ में आया है स्नेहा? अभी सही कीजिए बेटा उसको. आवाज येतोय का माझा? Yes. ओके, सो डन एवरीवन. ओके. ओके, नेक्स्ट आहे
Next, what you have to do, see some word problems are there. बघा, second I am going to read. If 400 minus 100 is 300, बरोबर. 400 minus 100, 400 मधून आपण 100 वजा केले तर आपल्याला 300 मिळतील. 300 we will get, right? Solve 477 minus 177. करा solve करा. 477 minus 177. थर्ड स्टँडर्ड तुम्ही पण सॉल्व करा. हे थर्ड स्टँडर्ड हे सम सॉल्व करा. वेदांग, स्वराज, सार्थक, भाविका, चला तुम्ही पण हे सम सॉल्व करा. डन. Yes. Okay, so what is the answer? टीचर मी सांगू? टीचर मी सांगू? Wait. Okay, स्वराज सांग. 300. येस, सगळ्यांचा आन्सर 300 आलाय. Yes. ओके, नाव फोर्थ स्टँडर्ड. आता तुम्हाला काय करायचं आहे, सी थर्ड. ओके, राइट 3 सब्ट्रैक्शन प्रॉब्लम विद द आंसर 200. जिनका आंसर 200 आएगा, ऐसे 3 सब्ट्रैक्शन प्रॉब्लम आपको लिखने हैं. एक मैं आपको लिख के बताऊंगी, 3 बाकी के 2 आपको लिखने हैं. देखिए आन्सर क्या आना चाहिए हमारा, 200. 200 हे आपलं उत्तर आलं पाहिजे, बरोबर. असे आपल्याला 3 प्रॉब्लेम्स लिहायचे आहेत. सो यू कॅन राईट 300 minus 100, it will be 200. 300 वजा 100, 200. ओके, म्हणजेच असं 200 म्हणजे 200 उत्तर येणारी काही प्रॉब्लेम्स, काही गणिते तुम्हाला लिहायची आहेत. लिहू शकाल फोर्थ स्टँडर्ड? टीचर 2 का 3? 200 यायला पाहिजे उत्तर. प्रॉब्लेम नंबर 2. गणित दुसरं, आपण जे एक्सरसाइज सॉल्व करतोय त्याच्यातलं दुसरं गणित, ते पूर्ण लिहा आधी. लिहिताय ना? हे बघा, आपण सॉल्व करतोय तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. पहिल्यांदा हे दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न लिहा अगोदर आणि नंतर सॉल्व करा. चला, थर्ड स्टँडर्ड सगळ्यांचे टेबल झाले 1 to 15. टेबल का लिहायला सांगितले मी, आपल्याला आज मल्टिप्लिकेशन चालू करायचं आहे. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये जर तुम्हाला टेबल येत असतील ना, तर तुम्हाला आन्सर्स एकदम पटापट येतील. ओके, चला बघूया आपण. मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार. दिस इज फॉर थर्ड स्टँडर्ड. ओके, टीचर प्लस मायनस मिक्स करायचे? नो बेटा, फक्त मायनस वाले 2 बनवायचे आहेत. ओके, ज्याचा आन्सर 200 यायला पाहिजे. आता मी कसं केलं, 300 मायनस 100, तसं अजून तुम्ही करू शकता. 600 मायनस 400, 400 मायनस 200. ओके, भरपूर आहेत त्याची उदाहरणं. सी थर्ड स्टँडर्ड, पे अटेन्शन. See, so Tony has 3 balls, Sonu has 3 balls, Nandu has 3 balls, Salma has 3 balls. बरोबर. टोनी, सोनू, नंदू, सलमा या सगळ्यांकडे 3-3 बॉल्स आहेत. Each of them has 3 balls. How many balls to all together? मग सगळ्यांकडे 3-3 बॉल आहेत. मग आपल्याला विचारलं आहे सगळ्यांकडे मिळून किती बॉल आहेत. मग आपण काय करणार, 3 + 3 + 3 +3 असे 4 वेळा 3 चे ऍडिशन करणार आणि आपला आन्सर येणार 12. ओके, अजून आपण एका पद्धतीने करू शकतो. 3 हे किती वेळा आले आहेत, 3 बॉल आहेत, पण स्टुडंट किती आहेत, मुलांची नावं किती आहेत सांगा मला. मुलांची नावे किती आहेत, किती मुलं आहेत तिथे, बॉल 3 आहेत प्रत्येकाकडे, बरोबर. पण मुले किती आहेत, 4. ओके,
4 मुले आहेत बरोबर. मग आपण सॉल्व्ह कसं करायचं आहे हे मल्टिप्लिकेशन. बॉल किती आहेत आपल्याकडे 3 मल्टिप्लाइड बाय हाऊ मेनी चिल्ड्रन आर देअर 4. सो 3 into 4 12. सो 12 balls. ओके, अशा प्रकारे आलं ना तुमचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला कामाला इथे. येस, तुम्हाला जर टेबल पार्ट असेल तर तुम्ही 3 into 4 किती असा विचार नाही करणार. तुम्ही बोलणार हा 3 4 जा 12, 3 चौक 12 असं बोलून तुम्ही पटकन आन्सर लिहिणार. यासाठी टेबल लर्न असणं खूप गरजेचं आहे. ओके, आता बघा इथे सांगा मला, इन द सेम वे फिल इन द बॉक्सेस इन द एक्झाम्पल बिलो. ओके, सार्थक तू सांग किती मँगोज आहेत एका बास्केटमध्ये? 6. 6. आणि असे किती बास्केट्स आहेत? 3. मग आपण काय करणार? 6 into 6 multiplied by 3. What will be the answer? Yes, who will tell this answer? Vedant? 80. 18. 18 mangoes. ओके, समजलं तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे आपण? येस, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, हे मँगो वाला एक्झाम्पल लिहून घ्या आणि बॉक्स मध्ये आन्सर लिहा तुमचं आता आलेलं. चला, पेज नंबर आहे तुमचा 25. मँगो वाला जे एक्झाम्पल आहे ते तुमच्या बुक मध्ये लिहा एकदम नीट. मँगोज काढा आणि जे सेंटेन्सेस लिहिलेले आहेत ते लिहा. चला पटकन. आय कांट राईट दॅट होल इन ऑन अवर व्हाईट बोर्ड. मी सगळं व्हाईट बोर्डवर लिहू शकत नाही, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, मँगोज ड्रॉ करा आणि हे सगळं लिहा. एवढा जो पार्ट सांगितला आहे ना मँगोज. येस, हो, तुझ्याकडे पण पुस्तक आहे ना तुझं मराठीचं भाविका. तू काय करायचं आहे, हा मग पान नंबर 25 वरचं लिहायचं आहे. किती आंबे आहेत त्या. काय झालं? चित्र काढायचे. हो, चित्र काढायचं आणि आता आपण सोडवली ना उत्तरं ती त्या बॉक्स मध्ये लिहायची. ओके बेटा, चला करा पटकन. टीचर, येस, ते आंब्यांचं काय करायचं? आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं ना वेदांत. बघ काय सांगितलं आहे तिथे, ते उदाहरण दिलं आहे ना तिथे ते पूर्ण लिहायचं आहे. काय सांगितलंय? 6 मँगोज इन ईच बास्केट. प्रत्येक टोपलीमध्ये असे 6 आंबे आहेत बरोबर. हाऊ मेनी मँगोज इन 3 बास्केट आपल्याला विचारलं आहे. मग तिन्ही टोपल्यांचे मिळून किती आंबे असतील? मग आपण काय करणार, 6 + 6 + 6 इज इक्वल टू मीन्स 3 times 6. पहिल्या बॉक्स मध्ये आपण 3 लिहिणार. 3 times 6. इन अदर वर्ड्स 6 multiplied by 3 इज इक्वल टू 18. ओके, समजलं काय करायचं आहे आता वेदांत? येस वेदांत, ओके करा. टीचर, चित्र नाही ना काढायचे? काढायचे. इट इज सो सिम्पल. काढायचं आहे चित्र, सोपं आहे काढायला ते चित्र. ओके, गार्गी कम्प्लीट. गार्गी तू कोणते सम्स लिहिले सांग ज्याचा आन्सर 200 येणार? हॅलो मॅम. येस, 400 वजा 200. हा अजून. 500 वजा 300. गुड. 600 वजा 400. ओके, व्हेरी नाईस. कनिष तू कोणते लिहिले सांग? 400 plus 200 मायनस minus 200. अजून 500 300. 500 minus 300. हा अजून 200. ओके. ओके, अजून कोणाचं झालं कंप्लीट? 4th स्टँडर्ड.
आर्या, तन्वी, स्पर्श, स्नेहा. चला पटकन नेक्स्ट सम सांगते मी तुम्हाला समजावून काय आहे. आर्या डन. चला बी फास्ट. स्नेहा आपका हो गया बेटा? टीचर मैं अभी ज्वाइन हुई. ओके, कंप्लीट झाला आर्या तो क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन. नो टीचर. चला करा पटापट. टीचर मला माहित नव्हता. ओके, दाखवायला लागेल का प्रश्न? यस टीचर. ओके, लेट इट बी द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बाकीच्यांचा सगळ्यांचा राहिलाय, आर्याकडे बुक नाही आहे म्हणून आर्याचा राहिलाय. बाकीच्यांचा सगळ्यांचा झालाय ना. सेकंड क्वेश्चन काय सांगितलेलं मी तुम्हाला? 200 ज्याचा आन्सर येईल असे प्रॉब्लेम्स शोधायचे आहेत. मग तुम्ही काहीही लिहू शकता त्याच्यासाठी ज्याचे आन्सर 200 येणार. ओके आर्या, तू आता उत्तर लिहून घे आणि जेव्हा घरी जाशील आणि बुक भेटेल तेव्हा तू त्याचा क्वेश्चन लिहून काढ. ओके, सो तुमचे क्वेश्चन असतील अशा प्रकारे क्वेश्चन तुम्ही बनवू शकता. 400 minus 200, 200. सेकंड इज 300 minus 100, याचा पण आन्सर तुमचं 200 येणार. फोर्थ इज 600 minus 400 will be 200. चला थर्ड, सॉरी. चला लिहून घ्या पटापट ज्यांनी हे सेकंड क्वेश्चनचा आन्सर ज्यांनी लिहिलेलं नाहीये. फोर्थ स्टँडर्ड सेकंड क्वेश्चन. चला लिहा पटकन. आय हॅव टू टेक द थर्ड वन. आणि ज्यांचं लिहून झालंय त्यांनी थर्ड क्वेश्चन बुक मधून लिहून काढा. गार्गी, कनिष्क, थर्ड क्वेश्चन लिहा बुक मधून. टीचर मला थर्ड दाखव. क्वेश्चन हे टीचर लिहून मला. झालं. हे लिहून झालं आर्या? यस टीचर. ओके, मग चला आता थर्ड क्वेश्चन सगळ्यांनी लिहा पटकन आणि थर्ड क्वेश्चन झाल्यावर मला सांगा, आपण सॉल्व्ह करूया तो. टीचर सेकंड दाखव. सेकंड यू कॅन राईट. सेकंडचे आन्सर्स आता मी दिले ते लिहिले ना बेटा तू. आता घरी जाऊन तू सेकंड क्वेश्चन लिह. सध्या थर्ड क्वेश्चन लिहून काढ. आपल्याला थर्ड क्वेश्चन सोडवायचा आहे आता. एव्हरीवन सेकंड क्वेश्चन रहने दो. सब लोग. स्नेहा, स्पर्श, गार्गी, तन्वी, कनिष्क, आर्या, दीक्षा सगळ्यांनी तिसरा प्रश्न लिहायचा आहे. राइट डाउन द क्वेश्चन नंबर 3. यस टीचर मेरा दूसरा वाला हो गए. ओके, थर्ड लिखना है बेटा. थर्ड लिखिए और थर्ड क्वेश्चन कंप्लीट होने के बाद मुझे बताइए. बस क्वेश्चन लिखिए, सॉल्व करने में मैं आपको हेल्प करूंगी. कंप्लीट. ओके, सबका कंप्लीट हो जाने दीजिए. डन.
फोर्थ स्टैंडर्ड हो गया क्या लिखे? जब जस्ट क्वेश्चन यू हैव टू राइट. No, teacher. राइट फास्ट. What is our question? Rajni buys a uniform worth rupees 372 and a school bag worth rupees 225. Sorry, 250. Yes. Then how much more मेरे को दिखा does she spend? What happened? Arya, write down fast. टीचर कंप्लीट. Okay. चला. See. काय सांगितलं आहे आपल्याला? युनिफॉर्मची प्राइस किती आहे? येस, युनिफॉर्म इज ऑफ. लिहा माझ्यासोबत. 22. राईट डाऊन अलॉंग विथ मी. राईट डाऊन अलॉंग विथ मी. चला. युनिफॉर्म रुपीज 372. येस. देन अजून काय दिलेलं आहे? स्कूल बॅग. स्कूल बॅग टीचर आम्ही पण लिहायचंय. फोर्थ स्टँडर्ड 250. बघा. ओके. आता काय करायचं आहे आपल्याला? काय विचारलेलं आहे? शी स्पे हाऊ मेन हाऊ. Okay, wait. What they have asked us? How much more does she spend on the uniform than on the bag? युनिफॉर्म वर तिने बॅग पेक्षा किती पैसे जास्त खर्च केले? मग हे काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार? सबट्रॅक्शन. 372 मायनस 250. चला लिहा. आता करा सबट्रॅक्शन. हे करा. हे सबट्रॅक्शन करा आणि आफ्टर कम्प्लिटिंग लेट मी नो. थर्ड स्टँडर्ड. नो. थर्ड स्टँडर्ड झालंय का तुमचं? जे मी मगाशी एक्झाम्पल लिहायला सांगितलेलं. टीचर. ओके. येस सार्थक. सार्थक, येस और नो? येस. ओके. चला. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे आपलं. Children are standing in 7 groups of 3 children each. How many children are there all together? बघा. Children are standing in 7 groups of 3 children each. 7 ग्रुप आहेत बघा. ओके. 7 ग्रुप आहे म्हणजे आपल्याला 7 किती टाइम्स घ्यायला लागणार आहे? 3 टाइम्स. येस. 7 ग्रुप ऑफ 3 चिल्ड्रन इच. 7 ग्रुप आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये किती मुलं आहेत? 3. येस. मग काय करणार आपण? पहिल्या बॉक्स मध्ये आपण लिहिणार 7. लिहा. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहून घ्या पेन्सिलनी. फर्स्ट बॉक्स मध्ये तुम्ही लिहिणार 7. 7 टाइम्स 3 म्हणजे 3 7 जा. 3 7 जा. सार्थक, 3 7 जा. 21. येस. मग इथे लास्ट बॉक्स मध्ये तुम्ही लिहिणार 3 into 7 is equal to 21. There are 21 children all together. समजलंय? येस. बघा. एकदा परत लक्ष द्या. काय सांगितलं आहे? 7 ग्रुप आहेत आणि 3 मुलं आहेत प्रत्येक ग्रुपमध्ये. बरोबर. मग आपल्याला पहिल्या बॉक्स मध्ये लिहायचं आहे 7. कारण 7 वेळा 3 आलेला आहे. बरोबर. 7 वेळा 3. त्यानंतर 3 गुणिले 7. 3 गुणिले 7 किती झाले भाविका?
येस भाविका. भाविका 3 x 7 किती झाले? तिनाचा पाडा येतो का तुला? यस टीचर. हा मग 3 x 7 किती झाले सांग मला. 3 7 21. ओके. 3 x 7 21. चला ते लिहून काढा आता. हा सुद्धा प्रॉब्लेम लिहून काढा. समजलाय का सगळ्यांना? थर्ड स्टँडर्ड. आता आपण जे शिकलो ते समजलंय का? सार्थक, यस. स्वराज, वेदांग. येस. चला स्टार्ट रायटिंग. स्टार्ट रायटिंग देन. चला लिहून झाल्यावर मला चॅट बॉक्स मध्ये मॅम सांगा. काय मॅम येस काय स्वराज. लिहायचं ते आवाज नाही आला. ओके. आता आपण जे लिहिलं ना आंब्यांचा प्रॉब्लेम त्याच्यानंतरचं गणित लिहायचं आहे स्वराज. समजलं? येस. ओके स्टार्ट. काय आहे त्याच्यात? 3 x 7. येस. तिसरा. आता आपण घेतलं ना 3 x 7 7 × 21 ते. ओके. येस तिसरं आंब्यांच्या नंतरचं तिसरं. ओके. फोर्थ स्टैंडर्ड. आपका आंसर आ गया है वो? आर्या? आर्या व्हाट इज द आंसर? 122. 122. और आता तुम्ही लिहिणार कसं आहात? लिहा. शी स्पेंड. वर्ड प्रॉब्लेमला तुम्हाला असं लिहावं लागतं माहितीये ना? वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला असं लिहावं लागतं तेव्हा आपल्याला फुल मार्क्स मिळतात. हा. शी स्पेंड 122 rupees more on uniform than school bag. गार्गी आणि दीक्षा तुम्ही काय लिहिणार? तिने गणवेशावर 122 रुपये जास्त खर्च केले. ओके गार्गी, दीक्षा समजलाय? शुड आय राईट? लिहून देऊ का गार्गी की लिहिणार? गार्गी लिहिणार ना मराठीमध्ये की मी लिहून देऊ? लिहिणार ना? काय लिहायचं आहे? टीचर परत तिने सांगा. ओके. तिने गणवेशावर 122 रुपये जास्त खर्च केले. टीचर. येस अंडरस्टूड? येस. ओके जर लिहून पाहिजे असेल तर यू हॅव टू वेट. ओके. ओके थोडा वेळ वाट टीचर पहा. समजलं हे नाही, इंग्लिश लिहून मीडियम द्या. वाल्यांचं हे लिहू. ओके लिहून देते. वेट. इथे मला जागा नाहीये. थोडा वेळ थांबा. वेट. देन स्पर्श, तन्वी. डन. स्पर्श, तन्वी, आर्या, कनिष्क, स्नेहा. डन रायटिंग? टीचर. येस येस. रफ करू मी? ओके. गार्गी, दीक्षा लिहा. कंप्लीट. ओके. टीचर. टीचर लिहिलं. ओके
दीक्षा तुझं झालंय का लिहून? येस दीक्षा लिहून झालंय Yes. का बेटा? ओके ओके नाव सेकंड प्रॉब्लेम. आता त्याच्या पुढचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह कराल का? एव्हरीवन विल पुट देअर माइक ऑफ. माइक बंद करा. फोर्थ प्रॉब्लेम आय एम गोइंग टू एक्सप्लेन. मी एक्सप्लेन करते, आता आपण सॉल्व्ह नाही करणार आहोत. ओके तुम्ही होमवर्कला करा. मी फक्त तुम्हाला सगळे प्रॉब्लेम समजावून देते. द आन्सर टू अन ॲडिशन इज 950. ओके एका बेरजेचं उत्तर 915 आहे. वन ऑफ द नंबर इज 427 आणि त्यापैकी एक नंबर आहे 427. ओके विच इज द अदर नंबर. मग दुसरा नंबर कोणता असणार आहे, दुसरी संख्या कोणती असणार आहे ती आपल्याला शोधून काढायचं आहे. ओके परत एकदा प्रॉब्लेम समजून घ्या. द आन्सर टू अन ॲडिशन इज 915. एका बेरजेचं उत्तर 915 इतकं आहे. वन ऑफ द नंबर इज 427. जर त्यापैकी एक संख्या 427 असेल तर दुसरी संख्या काय असेल? याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? 915 मायनस 427. 915 वजा 427. ओके हे करायचं आहे तुम्हाला चौथ्या प्रॉब्लेम साठी. येस अंडरस्टूड. फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांना समजलंय? ओके आणि अशाच प्रकारे तुम्हाला ओके आता फिफ्थ बघा. द आन्सर टू अन ॲडिशन इज 915. एका बेरजेचं उत्तर 915 आहे. चूज एनी नंबर स्मॉलर दॅन 800 अँड वन ऑफ द नंबर. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे? 800 पेक्षा लहान असा कोणताही एक नंबर घ्यायचा आहे. मग तुम्ही घ्या, लिहून ठेवा. हे लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम लिहिल्यावर होमवर्क सॉल्व्ह करताना सोपं जाईल. 915 आणि आपण 800 पेक्षा छोटा एक नंबर घेऊया 700. ओके 700 घेऊया आणि त्यांची वजाबाकी करूया. 915 वजा 700. मग दुसरी संख्या काय आहे ते तुमचं उत्तर असणार आहे, ते तुम्ही काढणार आहात. ओके sixth is using the number 534 and 252 write a subtraction. ओके सिक्स्थ वाला खूप इंटरेस्टिंग आहे बघा. तुम्हाला दोन नंबर दिले आहेत आणि तुम्हाला स्वतःचा एक वर्ड प्रॉब्लेम बनवायचा आहे. जसं तुम्ही बोलू शकता मम्मी गेव मी 534 रुपीज. आय बॉट बुक्स ऑफ 252 रुपीज. हाऊ मच मनी आय हॅव टू गिव्ह टू मम्मी. ओके असं बोलू शकता तुम्ही की आईने मला 534 रुपये दिले होते, त्यापैकी 252 रुपयाची मी पुस्तके खरेदी केली. मग मी आता आईला किती पैसे परत दिले पाहिजेत? ओके अशा प्रकारे तुम्हाला आवडेल तुम्ही कोणत्या गोष्टी सिलेक्ट कराल त्या गोष्टी सिलेक्ट करून तुम्ही स्वतः वर्ड प्रॉब्लेम बनवायचा आहे. 4, 5, 6 समजलंय? तुमचा सॉल्व्ह करू शकाल तुम्ही होमवर्कला? येस सगळ्यांना समजलंय? Yes. फोर्थ स्टँडर्ड. ओके थर्ड स्टँडर्ड कम्प्लीटेड. Yes, teacher. ओके Yes, चल teacher. Yes. सगळ्यांचं सगळं कम्प्लीट झालंय. आता थर्ड स्टँडर्डचं पण कम्प्लीट झालंय. काय होतं आपला आन्सर? थर्ड स्टँडर्ड 3 into 7 is equal to 3 multiplied by 7 is equals to 21 was our answer, right? Yes. So third standard. Okay, let it be. तुम्ही काय करायचं आहे? Just you have to your homework. You just have to learn the table. ओके ज्यांचे 10 पर्यंत टेबल आहेत पाठ त्यांनी 15 पर्यंत करा. ज्यांचे आहेत जास्त इट्स व्हेरी नाईस. ओके थर्ड स्टँडर्ड तुमच्यासाठी काही मल्टिप्लिकेशनचे मी प्रॉब्लेम्स देणार आहे तुमच्या होमवर्कला. जसं आता आपण सॉल्व्ह केले छोटे छोटे प्रॉब्लेम्स, जसं 3 into 8 is equal to ओके 2 into 4 is equal to 8 into 2 is equal to. येस सार्थक, वेदांग, भाविका, स्वराज करू शकाल ना हे प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्ही होमवर्कला? ओके चला तुम्ही
काय झालं? तुम्ही दाखवा, मी वही आत्ता लिहता. आत्ता आत्ता नाही, मी होमवर्कला पाठवून देते, तर तुम्ही गुगल क्लासरूमवर तुमचा होमवर्क येतो. गुगल क्लासरूमवर तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे, तिथेच होमवर्क पाठवला जातो. ओके, चला आता आपण इथेच थांबूया. सगळ्यांना सगळं समजलंय आज शिकवलेलं? सांगा Yes. लवकर. Yes. Yes. ओके, चला मग आपण लेफ्ट. ओके, मग आता तुम्ही लेफ्ट करू Bye, शकता. teacher. बाय बाय. Teacher. Bye, teacher. बाय. वेलकम. बाय बाय. Bye, बाय teacher. बाय बाय. Bye, bye, teacher. बाय.